नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 30 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पुणे कोल्हापूर फास्ट डेमोच्या एका डब्याचे ब्रेक बाइंडिंग जाम, प्रवासी रेल्वे स्टेशनवरच रखडले। पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी रेल्वे तब्बल 2 तास वाहतूक ठप्प। पुण्याहून कोल्हापूरला जाणारी फास्ट डेमो रविवारी दुपारी 3 वाजता कोरेगाव रेल्वे स्टेशनवर दाखल झाली। तेथून पुढच्या प्रवासाला निघत असताना तिच्या एका डब्याची ब्रेक बाइंडिंग जाम झाल्याने तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे ती तब्बल 2 तास एकाच जागेवर उभी होती। रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करून 5:15 वाजण्याच्या दरम्यान तिला कोल्हापूरकडे मार्गस्थ केले। दरम्यानच्या काळात पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती। कोयना एक्सप्रेस 1.5 तास सातारा स्टेशनवरच थांबवण्यात आली होती। एकूणच रेल्वेच्या रामभरोसे कारभारावर प्रवासी वैतागले असून त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। पुणे रेल्वे स्टेशन येथून सकाळी 10:50 सुटलेली पुणे कोल्हापूर फास्ट डेमो 3 वाजण्याच्या सुमारास कोरेगाव रेल्वे स्टेशनवर दाखल झाली। प्रवासी चढ उतार झाल्यानंतर लोको पायलटने हॉर्न वाजवला, मात्र डेमो जागेवरून हलत नव्हती। लोको पायलटने तांत्रिक दोष निर्माण झाला आहे का याची पाहणी केली। त्यानंतर तांत्रिक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी पाचारण करण्यात आले। 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत डेमो कोरेगाव स्टेशनवरच थांबून होती। एका डब्याच्या ब्रेक बाइंडिंगमध्ये बिघाड झाला होता, ते जाम झाले होते, त्यामुळे ॲक्सिलरेटर होत नव्हती, अशी माहिती प्रत्यक्ष दुरुस्तीचे कामकाज पाहणाऱ्या प्रवाशाकडून मिळाली। दरम्यानच्या काळात मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी कोयना एक्सप्रेस पाठोपाठ साताऱ्यात दाखल झाली। कोरेगाव रेल्वे स्टेशनवर फास्ट डेमो उभी असल्याने कोयना एक्सप्रेसला 1.5 तास साताऱ्यातच थांबवण्यात आले। 5:15 वाजता डेमो कोरेगावातून कोल्हापूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर कोयना एक्सप्रेस कोरेगाव रेल्वे स्टेशनवर आली। 2 मिनिटे थांबा घेऊन ती कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली। मध्य रेल्वेने पुणे मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरणामध्ये कोरेगाव ते सातारा दरम्यान नवीन रेल्वे मार्ग सुरू केला असल्याने पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या रेल्वे या कोरेगाव ते रेल्वे स्टेशनच्या 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येतात, त्यामुळे कोयना एक्सप्रेस थांबवण्यात आल्याचे समजते। रविवार असल्याने बहुतांशी उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे धावणाऱ्या एक्सप्रेस या पुणे ते मिरज दरम्यान धावत असतात। त्याचबरोबर मालगाड्यांची संख्या देखील वाढली असल्याने क्रॉसिंगचा विषय ऐरणीवर आला होता। कोरेगाव रेल्वे स्टेशनवर मालगाडी क्रॉसिंगसाठी उभी ठेवण्यात आली होती। ती मेन लाईनवर उभी असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। फास्ट डेमो कोरेगाव स्टेशनवर 2 तास तर कोयना एक्सप्रेस सातारा रेल्वे स्टेशनवर 1.5 तास थांबल्याने प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। रेल्वे प्रशासनाने तातडीने याबाबत पावले उचलून रेल्वे इंजिनची आणि डब्यांची वेळेवर देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। कोरेगावात भांड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी लांबवले 1.25 लाखाचे पितळ आणि तांब्याची भांडी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरात शिवतीर्थ हुतात्मा स्मारकासमोर असलेल्या वर्धमान मेटल या दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा काढून अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास सुमारे 1.25 लाख रुपये किमतीचे पितळ आणि तांब्याची भांडी चोरून नेली आहेत। या प्रकरणी रविवारी सायंकाळी 7:15 वाजता अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किरण पोपटलाल जैन यांचे वर्धमान मेटल हे भांड्याचे दुकान असून ते होलसेल व रिटेल विक्री करतात। शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले होते। मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेला पत्रा काढून दुकानात प्रवेश केला। दुकानात असलेली पितळ आणि तांब्याची भांडी चोरून नेली आहे। रविवारी सकाळी जैन हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यास आले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याची घटना निदर्शनास आली। त्यांनी तात्काळ कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक गणेश माने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। सातारा येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले, मात्र दुकानाच्या पाठीमागील बाजूस शेतात चिखल असल्याने श्वान तिथेच घुटमळले। पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे। शनिवारी मध्यरात्री पाऊस पडत असल्याने त्याचबरोबर वर्धमान मेटल या दुकानाच्या पाठीमागील बाजूस शेती असल्याने कोणालाही चोरीचा पत्ता लागला नाही। पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे। त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषण करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथके रवाना केली आहेत। कोरेगाव इनर व्हील क्लबच्या अध्यक्षपदी सुधा मोरे, सचिवपदी नलिनी पांडुरंग बर्गे यांची निवड, मान्यवरांनी केले अभिनंदन।
कोरेगाव इनरव्हील क्लबच्या 2024-25 या वर्षासाठीच्या अध्यक्षपदी सुधा महादेव मोरे, सचिवपदी नलिनी पांडुरंग बर्गे यांची रविवारी दुपारी 4 वाजता निवड करण्यात आली। क्लबच्या मावळत्या अध्यक्षा स्वाती विनायक बर्गे, मावळत्या सचिव मनीषा भरत भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या क्लबच्या बैठकीत पुढील वर्षासाठी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या। अध्यक्षपदी सुधा मोरे, सचिवपदी नलिनी बर्गे, उपाध्यक्षपदी दीपावली प्रशांत पाटील, ट्रेझरपदी संजीवनी चंद्रकांत मोरे, ISO पदी रोहिणी अधिक बर्गे, एडिटरपदी मनीषा जयंत आडके, एक्झिक्युटिव्ह कमिटी सदस्यपदी प्रतिभा प्रभाकर बर्गे, वैशाली विजय खटावकर, पद्मा शिवाजी भोसले, उज्ज्वला प्रमोद बर्गे, अपर्णा संतोष चिनके, प्रोजेक्ट सल्लागारपदी शशिकला मनोज ओसवाल, सदस्यपदी विजया हनुमंतराव बर्गे, जयमाला युवराज बर्गे, सीमा रमेश भंडारी, सोना मुरली वेलियावेट्टील, मोनिका दर्शन भंडारी, आरती उमेश माने, सुषमा मनेश निकम, प्रीती प्रदीप धोंगडे, पूनम सचिन सावंत, सुषमा संजय येवले, वैशाली महेश डोईफोडे, संजना टुटाळ यांची निवड करण्यात आली। सुधा मोरे या क्लबच्या संस्थापक अध्यक्षा आहेत। त्यांनी आजवर क्लबमध्ये विविध पदांवर काम करत क्लबच्या नावलौकिक वाढवण्यात योगदान दिले आहे। नलिनी बर्गे याही क्लबच्या माजी अध्यक्षा असून त्यांनीही क्लबमध्ये विविध पदांवर काम करून क्लबचा नावलौकिक वाढवण्यात योगदान दिले आहे। कोरेगाव इनरव्हील क्लब गेली 13 वर्षे कार्यरत असून यंदा क्लब 14व्या वर्षात पदार्पण करत आहे। क्लबने आजवर महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक आदी विविध घटकांशी निगडीत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवून नावलौकिक मिळवला आहे। क्लबने इनरव्हील क्लबच्या पातळीवर विविध सन्मान मिळवले आहेत। क्लबचे पदाधिकारी सदस्यांनीही अनेक बक्षिसे मिळवली आहेत। क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा लवकरच पदग्रहण समारंभ होणार आहे। नवीन वर्षात महिला सक्षमीकरण, बालके, ज्येष्ठ नागरिक आदी घटकांशी निगडीत विविध सामाजिक उपक्रमांबरोबर इनरव्हील इंटरनॅशनल क्लबकडून सूचित केलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती क्लबच्या नूतन अध्यक्षा सुधा मोरे, सचिव नलिनी बर्गे यांनी दिली। क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। रहमतपूर वाठार-किरोली रस्त्यावर सुरली गावानजीक मारुती व्हॅन रस्त्याकडेच्या झाडाला धडकली। सुदैवाने जीवितहानी नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे रहमतपूर ते वाठार-किरोली दरम्यानचा रस्ता निसरड झाला असून पावसामुळे सातत्याने अपघात होत आहेत। रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मारुती व्हॅन चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने व्हॅन रस्त्याच्या कडेला झाडाला जाऊन धडकली। सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे। रहमतपूर ते वाठार-किरोली मार्गावर सुरली गावाच्या पुलानजीक असलेल्या वळणावर रहमतपूर मार्गे भरधाव मारुती व्हॅन पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर घसरली आणि समोरच्या झाडाला जाऊन जोरात धडकली। ही धडक एवढी जोरात होती की व्हॅन पुन्हा रहमतपूरच्या दिशेला तोंड करून उभी राहिली। व्हॅन चालक युवक या अपघातात किरकोळ जखमी झाला असून अपघातामुळे तो खूप घाबरला आहे। या प्रकरणी सायंकाळपर्यंत रहमतपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती। रहमतपूर ते वाठार-किरोली रस्त्यावर सातत्याने ऊस वाहतूक सुरू असते। साताऱ्यासह अन्य जिल्ह्यातील साखर कारखानदार या मार्गाने ऊसाची वाहतूक करतात। हा रस्ता पूर्णपणे निसरडा झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ त्याची दुरुस्ती हाती घ्यावी अशी मागणी वाहनधारक करत आहेत।